आता बघ हिची कशी चिरवती ते. चाल का ग कस्तुरी? पटापट आवर, भूक लागली कालाला. हात चालणार आहेत का? पटापट. आले आले. कला थांब ग, कस्तुरी घेऊन येते तुझ्यासाठी खायला. भूक लागली ना तुला? चांगलं घेऊन येते बघ. कला नाटक सुरू ठेवायचंय तुला हे. अगं अजून किती दिवस? जोपर्यंत ती थकत नाही तोपर्यंत. अगं पण कमू, मला आता बरं वाटतंय ग. जोपर्यंत ती थकत नाही तोपर्यंत, कळलं का? तू काय मला अपंग करायला निघाली का बाई? माझ्या हातापायानं काही करू नको, सांगून ठेवतो तुला. ते सुद्धा करीन बर का मी. अगं सुरू सोडणार आहे का तुला? तो कुठल्या पण थराला जाईन, पण तुला तुझ्या पायावर उभा करन, हे माहितीये का तुला? पण तुला काय करायला पाहिजे? हा, तुला त्यानं सांगितलेली औषध आहेत ना, ती वेळेवर घ्यावी लागते, कळलं का? एवढी औषध कशाला? पण कशाला म्हणजे? तुझ्या पायाला लागलंय. अगं औषध घेतलं नाहीस तर बरं कसं वाटेल तुला? अरे सौरभ, मला कुठं जायचंय नाही का धावायला? काही नको, औषध बिवषध नको, राहू दे, मी होईना आरामात बरी. डॉक्टर कोण आहे? मी आहे की नाही? मग तुला माझं ऐकावं लागेल. औषध घ्यायचंय. हा, काय झालं? दुखतंय. अगं तुझ्या उजव्या पायाला लागलंय, मी डावा पाय धरलाय. तेच म्हणजे तू तो पाय न धरता सुद्धा मला दुखतं बघ रे, इतकं दुखतंय रे सौरभ. बरं आता काळजी करू नकोस. तुला मी हे पेन किलर इंजेक्शन दिलं ना की तुला बरोबर वाटेल आता. इंजेक्शन कशाला? इंजेक्शन नको अरे. अगं घाबरतेस का काय? ते बाकी कुणाला काही होत नसेल, मला भीती वाटते बरं का. नको ते इंजेक्शन. अगं आत्या खरंच काही होत नाही, मी तुला सांगतोय ना, विश्वास ठेव. नको सौरभ, तुला माझी शपथ आहे. अगं असं कसं? नको, तुला बरं व्हायचंय का नाही? नको ते इंजेक्शन. अगं असं काय करतेस? नाही, घे सांगितलं ना. कस्तुरी ते ठेव आणि आत्याचा हात पकड बरं. हा? चल, आत्या घ्यावं लागेल इंजेक्शन. नको नाही, इंजेक्शन नको. ऐक माझं, ऐक, मी काय म्हणते, इंजेक्शन नको. कला म्हणतोय ना तो इंजेक्शन घे, मग घे. अगं कमू, मला भीती वाटते ग बाई इंजेक्शनची. आत्या पटकन देतो, काहीच नाही कळणार पण नाही तुम्हाला. ऐका हे बघा, नको बाई, मला इंजेक्शन नको. अगं घे म्हणतात ना, घे. दोघ जण म्हणतात बरं काही वाटत. होणार नाही. काही नाही चल होणार, पटकन. खरंच काही नाही. इंजेक्शन अगं कला उभी कशाला राहिलीस ग? अगं ते काय झालं माहितीये का, अचानक त्या इंजेक्शनच्या भीतीने झालं ग, दुखतोय पाय. आई, पण अशी उभी राहू नकोस, आणखी त्रास होईल पायाला. बसून घे पडतीशी, बस. ते एकदम अशी उठले. आई गो, आई. सावकाश. आई बघितलास कसं झालं ते? हा, असं उसना अवसान घेतलास आणि उभी राहिलीस, परत आणखी पायाला दुखापत झाली तर काय करणार आहेस तू? त्या सुईच्या भीतीने मला कळलंच नाही रे, अचानक उभीच राहिले मी. दुखतोय ग बाई. मला माहितीये, पण असं कसं करून चालेल आत्या? तुझी जखम वाढत गेली म्हणजे. ऐक ना, हे बघ, मी औषध तू म्हणशील तितकी घेते, इंजेक्शन नको बाबा. अगं घे ना इंजेक्शन, घे म्हणतोय ना तो, घे पटाक दिशी. घे. अगं पण कमू, मला भीती वाटते ग बाई त्या इंजेक्शनची. नको, ऐक माझं. खरंच कळणार पण नाही तुम्हाला. नाही ऐकत का नाहीस ग? शरदराव, अहो कुठे आहे तुम्ही?
कुठे गेले होते? हे बघा, हे सगळे मला इंजेक्शन देत आहे. यांना सांगा, मला भीती वाटते. हा, देवाने शिक्षा दिली तुला, आता भोग. आणि इंजेक्शन का नको ते तर घ्यायलाच पाहिजे तुला. कुठला राग काढताय हो? नवऱ्यानं बायकोला साथ द्यायची असते ना. हे काय काय चाललंय? असं काय बोलताय? मला भीती वाटते ना. पण घेतलं तर पाहिजेच. कस्तुरी, तू हात पकड. ही कसं इंजेक्शन घेत नाही तेच बघतो मी. घे ग. मम्मी तू आत्या, पाय पकड आत्या. खरंच वेळ चला. लागणार. काहीही होणार नाही. हा, घाबरू नको. दे तुझा ऐक ऐक ऐक. आत्या कळणारही नाही, खरंच लगेच होईल. हे सौरभ, बघा, कस्तुरी आहे, कस्तुरी आहे. ऐक. पटकन होऊन जाईल, कळणारही नाही. हे बघा. हा. आत्या झालं. हे बघ झालं. कळलं का तरी तुला? हा मम्मी, तिला आता बरं वाटेल थोड्या वेळाने. कस्तुरी, तू जरा माझ्या बरोबर चल, मला तुझ्याशी बोलायचं. ती कशाला? म्हणजे ती तिला कशाला घेऊन जातो? तिथं दिवसभर एवढी नाचानाच केली, केवढी कामं केली तिनं. एक काम कर कस्तुरी, तू हिथंच आत्यापाशी बसून राहा बाई. काय ती उठली, तिला काही लागलं सवरलं मला तर काही कळायचं नाही. आणि तुझा बी आराम होईल ना. आराम कर, इथं बसून आराम कर. हं, ए सुरू, काय कामं असतील तुझी तर मला सांग, मी करते कामं. नाही तर हे शरदराव आहेत की. हो हो, सांग मला, मी रिकामाच आहे. मी फक्त स्वतःचा विचार करतोय. कस्तुरीची खरी गरज आता त्यांना आहे. आणि अशा वेळी आपण असा मेसेज करणं नको. मी तुझी वाट बघतोय, लवकर ये. कस्तुरी, तू आलीस पण? काय झालं? थकलीस? बस. काय बस तर बस. काय करतोस तू? थांब. अरे बरं वाटतं. छान वाटतंय ना? पण नको. का? हा काय, अरे वेडा आहेस का? यात काय वेड्यासारखं आहे? अच्छा, म्हणजे बायकोने नवऱ्याचं डोकं चेपलं तर चालतं, पण नवऱ्याने बायकोचं डोकं चेपायचं नाही, असं आहे का? नाही, असं काही नाहीये, पण नको, कोणतरी बघेल. बघू देत ग. हे बघ, माझ्या बायकोवर माझं प्रेम आहे ना, म्हणून मी करतो तिची सेवा. आणि कस्तुरी जी, तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये पेशंट असता तर एक डॉक्टर कडून तुम्ही मसाज घेतलाच असता ना. पण त्याच्यात फरक आहे आणि याच्यात फरक आहे. काही फरक नाही आहे. तू अगं, बस इकडे. तुला छान वाटतंय ना पण? नाही, तू इकडे बस, ये पटकन. कस्तुरी, दिवसभरातली सगळी कामं तू करतेस. मम्मीची बाबांची काळजी घेतेस, आत्याचं हवं नको ते सगळं करतेस. मी तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत. अजून काहीच दिवस. मग तोपर्यंत मला करू दे. अरे, हनीमून कॅन्सल झाल्यापासून तू जरा जास्तच प्रेम करायला लागलायस. हा, हो का? तुझं लक्ष नाहीये, मी पहिल्यापासून एवढंच प्रेम करतो. ठीक आहे, बस आता लाडात येऊ नको, सोडच्या. कस्तुरी,
बरोबर आहे, काय आता एक शब्दही बोलू नकोस आणि तू कुठेही जाणार नाहीस. आता फक्त तू आणि मी. लई वेळ झाला एकत्र, जास्त वेळ एकत्र राहू द्यायचं नाही, काय ना काहीतरी केलं पाहिजे. मग बोलव ना. असं कसं आणायचं बोलून? कमू 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 आता काही तोडमोड नको हा बाई, हे आधीच सांगते. असं काही करत नाही, पण काहीतरी करायला पाहिजे एवढं नक्की. कमू खूप वेळ झाले, पाय असे ठेवले, जरा जवळ घेऊ का ग, बरं वाटेल. म्हणजे मग घेते जरा जवळ. आई आई ग, कमू जरा पाय दाबून देते का ग माझे? गळा दाबू का? लई चरा चरा बोलायला लागली. कायमचं दुखणं घालू का? का ग असं बोलते? आ मी तुझ्यासाठी एवढं सगळं करते, नुसते पाय दाबले तर काय झालं ग? नवऱ्याचे पाय दाबले नाही कधी आयुष्यात, मला सांगते पाय दाबायला. शरदराव आहेत ना, त्यांना सांग की. मला चालेल कला, मी पाय दाबतो. दाबा जरा, आई ग. कला मी सांगते ते ऐक. मी सौरभला हॉस्पिटलमध्ये पाठवते, तिकडून 4 दिवसासाठी मी त्याला बाहेर पाठवणार. ही कस्तुरी मला एकटी घरात पाहिजे. एकटी पाहिजे म्हणजे तिच्याकडून मला चूक करून घ्यायची. कशा पद्धतीची चूक अपेक्षित आहे? अशी चूक ज्यानं तिला तेच काम परत परत करावं लागेल. त्याने काय होणार? जे आपल्याकडे नाही ते चालू नये असं पहिल्यांदा पण सांगितलंय तुम्हाला. तुम्ही शांत राहा, मला डोकं चालवायचं काम करू दे. कला, या तोंडावर अपमान करतायत माझा. मी चाललो. जिथे माझा अपमान होतो तिथे मला थांबायचं नाही. आता माझी जबाबदारी नाही. हो हो हो, इकडे या, इकडे या. इथं जे काही बोलणं झालंय, जे काही ऐकलंय, त्याच्यातला एक शब्द बी बाहेर गेला नाही पाहिजे. जे मनात असतं तेच तोंडावर असतं माझ्या, आणि मी इकडची गोष्ट तिकडे करत नाही. पण मला एक प्रश्न पडलाय, दोघा नवरा बायकोंना एकमेकांपासून दूर कसं ठेवणार तुम्ही? काय न बोलताच निघून गेल्या त्या. ती आता उत्तर नाही देणार, करून दाखवणार. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार ते. दाबा, पाय दाबा. बसा. दुखतंय ग. सौरभ, हं? मम्मी वाट बघत असते, मी जाते. बघू देत ग, अरे चिडतील त्या. काही नाही. माझ्याकडे काय बघतोय? जा, कोण आलंय बघ. हॅलो, बोल मम्मी. माफ करते, कलासारखी कस्तुरी कस्तुरी करत होती, आणि भाईला बी कुणीतरी असण्याची गरज आहे म्हणून आले. मम्मी ती खूप थकली आहे, तिला जरा आराम करू दे ना. नाही, अगदी बराबर, पण काय आता त्या दोघांना आपली गरज आहे आणि आपण मदत करू शकतो. नंतर मदत केल्यावर काय उपयोग ना. सौरभ, मम्मी बरोबर बोलतात. मम्मी चला, मी आधी बाबांकडे येते आणि मग कला आत्यांकडे जाते. तू आत्याकडे जा, मी बाबांना सांभाळतो. शरदराव,
प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं ना तुम्हाला. त्याचं उत्तर आता सौताच्या डोळ्यांनी बघायचं. कस्तुरी, अगं जरा रूम मध्ये येते का ग? आले आले. कस्तुरी, कस्तुरी, कस्तुरी कुठे आहे? ती कालाच्या रूम मध्ये गेली. काय काम होतं का? नाही काय असेल तर मला सांग ना, मी करते. हा, माझ्या कस्तुरीकडेच काम होतं. असं वय. बघितलं का? त्याला तिला भेटायचंय. पण आता सौरभने हाक मारली होती का मला आता? हो, मारली होती, हाक मारली होती. त्याचं काम होतं तुझ्याकडं, पण मी ते करून टाकले. हा, तू जरा नाश्त्याचं बघ बर का, केवढा उशीर झालाय. ठीक आहे. आई ग, पायाचे तुकडे पडले रे. सौरभ येतो का? आई आई दुखायला लागलं ग. सौरभ, तू घेशील का रे वाढून? मी जरा कस्तुरी बघून थांब, मी जातो. मी वाढते. मम्मी, मी सौरभला वर देऊन येते नाश्ता. अगं तू कशाला सारखी कशाला चढ उतर करती? हा, एक काम कर, मी देऊन येते पोहे. तू एक काम कर, भाजी आणायला जायची ना. हा, भाजी नाही घरामध्ये. आज तू भाजी आणायला जा बर का. मम्मी, आत्याला औषध देऊन झालंय. मी हॉस्पिटलला जाता जाता कस्तुरीला बाजारात घेऊन जातो. असं वय. जा की, जा जा. चल. मी काय म्हणते कस्तुरी, लक्षात नाही आलं बाई, घरामध्ये आज कामाचा लई पसारा पडलाय. कस्तुरी, एक काम करते का ग? तू नको जाऊ भाजी आणायला. शरदराव सकाळपासून टुमणं लावून बसलेत, काहीतरी घरामध्ये काम द्या, काहीतरी घरामध्ये काम द्या. शरदराव, आज तुम्ही भाजी आणायला जा. आज घरामध्ये लई पसारा आहेत, वेगळी काम आहेत, परत थकून जाशील ना तू. सौरभ चल, आज मी शिकवतो तुला कशा भाज्या आणायच्या ते. अहो नको नको, राहू दे, तुम्ही बसा. मी जातो एकटा. अरे नाश्ता तर करून जा सुरू. नको, भूक नाही. घ्या शरदराव, खाऊन घ्या. चमचा देता का मला? कस्तुरी, कामाला लग बाई. दुपारच्या जेवणाचं बघ बरं, उशीर झालाय लई. पटापटा हात चालवा. काय मिळालं का उत्तर?